नमस्कार मित्रांनो. कालच्या व्हिडिओनंतर आज खूप जणांचे मेसेज आणि खूप जणांचे फोन आले, की डॉक्टर तुम्ही घाबरवताय. म्हणजे आमचा ईसीजी नॉर्मल असला तरी मग आम्ही बाकी पुढच्या तपासण्या करायच्या का? मग सगळ्यांनीच एंजिओग्राफी करायची का? मग ती परवडेल का? मग ह्याच्यामध्ये डॉक्टरांवरची विश्वासार्हता कशी ठेवायची? मग ईसीजीत काही कळतच नाही तर मग ईसीजी करायचाच कशाला? हे बघा, ही जी केस मी सांगितली आहे ती एक 20-25% लोकांमध्ये ईसीजी किंवा 2D इको ह्या टेस्ट त्याला डिटेक्ट नाही करू शकत. सो कुणी ह्याच्या पुढच्या टेस्टला जायला पाहिजे. कुठल्या पेशंटला हे समजलं पाहिजे की हा हृदयाचा आजार आहे. त्याच्यासाठी काही स्पेसिफिक गोष्टी आहेत. त्याला टिपिकल पेन आणि अटिपिकल पेन. सो अंजायना इक्विव्हॅलंट सिम्पटम्स म्हणजे अटॅकचे सिम्पटम्स कुठले आणि बाकी दुसऱ्या आजाराचे सिम्पटम्स कुठले हे थोडंसं आपण जाणून घेणं गरजेचं आहे. सो टिपिकल सिम्पटम्समध्ये काय, मी जसं काल सांगितलं, गळा आवळल्यासारखं होणं. दुसरी गोष्ट, छातीवर दाब आल्यासारखं होणं. हत्तीने आपल्या छातीवर पाय ठेवलाय असं वाटणं किंवा छाती कुणीतरी आवळून धरली. छातीत टोचतंय किंवा एकाच पॉइंटला पिन पॉइंट टोचतंय किंवा चमक येऊन जातेय, हा जनरली हृदयाचा आजार नसतो. पण छातीत दाबल्यासारखं होतंय, हा 100% हृदयाच्या आजाराशी रिलेटेड असू शकतो. जे लोक हाय रिस्क आहेत, म्हणजे जे लोक स्मोकर आहेत, टोबॅको च्युअर आहेत, ओबेज आहेत, ज्या लोकांना डायबिटीज हायपरटेन्शन खूप वर्षांपासून आहे, अशा लोकांनी मात्र कुठलंही पेन निग्लेक्ट न करता सरळ हृदयाचे काही तपासण्या करून घेणं, प्रायमरी तपासण्या करून घेणं जर छातीत दुखत असेल तर गरजेचं आहे. छातीमध्ये दुखतंय, खांद्याला दुखतंय, पोटात जळजळ होतंय, हे सगळं पित्ताच्या आजारामध्ये पण होतं. पण पित्त आणि अटॅक ह्याच्यामध्ये कसं डिफरन्सिएशन करायचं? पित्त हे माणसाला खूप दिवसांपासून असतं आणि पित्ताचा आजार हा टिपिकली त्याला माहीत असतो. ज्या वेळेला त्या टिपिकल पित्तापेक्षा काहीतरी वेगळं होतंय, अस्वस्थ वाटतंय, थंड घाम येतोय, डोकं गुंग राहतंय, पाय गळून जात आहेत आणि छातीमध्ये जळजळ होऊन खांदा दुखतोय, तर या वेळेला हृदयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मी जसं सांगितलं, हाय रिस्क पॉप्युलेशन, अर्ली टू रीच हॉस्पिटल. बाकी लोकांनी आपलं सिम्पटम्स रेग्युलर पित्तासारखं आहे का त्याच्या वेगळं आहे, ह्याला थोडंसं सेल्फ ऑब्झर्व करणं गरजेचं आहे. स्वतःच्या शरीराचा अभ्यास स्वतःला असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण डॉक्टरकडे ज्या तुम्ही जाताय तो तुम्हाला फर्स्ट टाइम पाहतोय. सो त्यांनी जरी सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला असला तरी तुमच्या शरीराचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त कोणीच करू शकत नाही. मी म्हणतो की प्रत्येक पेशंट हा स्वतःचा सगळ्यात चांगला डॉक्टर असतो. त्याला माहिती आहे की कुठल्या गोष्टीचा त्रास हा नवीन आहे आणि कुठला जुना आहे. त्याच्यामुळं तुमच्या सतसत विवेकबुद्धीने डॉक्टरांकडे येणं आणि लवकर इलाज करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळेला डॉक्टरांकडनं खूप अंधाधुंद तपासण्या सांगितल्या जातात, खूप पैसे त्याच्यातनं कमवण्याचा प्रयत्न केला जातो. कुठल्याही क्षेत्रामध्ये असे लोक आहेत, त्याला कुणीही बदलू शकत नाही. पण आपल्याला एकदा डॉक्टरांकडे गेल्यावर लक्षात येतं की कुठल्या डॉक्टरांकडे परत जायचंय आणि कुठल्या डॉक्टरांकडे परत नाही जायचंय. त्याच्यामुळे आपली सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवा आणि आपल्याला योग्य सल्ला मिळेल आणि आपली योग्य तपासणी होईल आणि आपल्याला योग्य इलाज मिळेल, अशा ठिकाणी लवकर पोहोचा.